नमस्कार. आज आपण शरीरासाठी खूप उपयोगी असे अळीव त्याचे खाण्याचे फायदे आणि टिप्स पाहूया. तर अळीव खाण्याचा पहिला फायदा आहे हिमोग्लोबिन वाढवते. अळीवमध्ये भरपूर आयर्न असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत होते. वजन कमी करण्यास मदत होते. अळीवमध्ये असलेले फायबर जास्त वेळ पोट भरलेलं ठेवतं आणि भूक नियंत्रणात ठेवते. अशाने आपलं वजन नियंत्रणात राहतं. प्रोटीनचा उत्तम स्रोत अळीवमध्ये आहे. अळीवाच्या बियामध्ये चांगल्या दर्जाचे प्रोटीन असतं. त्यामुळे स्नायू, आपल्या शरीरातील हाडं मजबूत होतात. कॅल्शियम भरपूर असतं अळीवमध्ये. कॅल्शियम खूप असतं. त्यामुळे हाडे, दात, सांधेदुखी उपयुक्त, कारण अळीवमध्ये कॅल्शियम मुबलक असते. प्रसूतीनंतर उपयुक्त खूप असतं, कारण प्रसूतीनंतर आपल्या जे बाळंतिणी असतात त्यांना दूध वाढवण्यासाठी अळीवाची खीर किंवा पेस्ट बनवून देतात आणि खूप फायदा होतो. ऊर्जा वाढते, कमजोरी कमी होते आणि रक्तवाढीस मदत होते, पचन सुधारते. अळीवामध्ये फायबर असल्याने छान पचन होतं आणि ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना अळीवाची खीर खाल्याने किंवा अळीवाचा लाडू खाल्याने खूप फायदा होतो. खूप त्रास त्यांचा कमी होतो आणि त्वचा व केसांसाठी खूप फायदेशीर. आयर्न, प्रोटीन, ओमेगा 3 असल्यामुळे त्वचेला ग्लो वाढतो, केस मजबूत राहतात. आता आपण अळीव खाण्याच्या टिप्स पण पाहूया. तर अळीव एक पहिली टिप्स आहे, अळीव पाण्यात भिजवून वापरा किंवा पावडर पण चालते आणि 2-3 तास भिजवल्यास पचन छान होते. दुसरी टिप्स आहे, अळीव पावडर किंवा खीर, लाडू उत्तम, सर्वोत्तम. ही 2 प्रकारच्या ह्या रेसिपी सहज शरीराला पचायला मदत करते आणि पोषण देते. आणि सकाळी रिकामी पोटी शक्यतो घ्यायचं किंवा संध्याकाळी खा. रिकामी पोटी सकाळी खूप फायदा देतं. कुठलंही डाएट आपलं रिकामी पोटी फायदा देतो, शरीराला जास्त फायदा देतो. दररोज 1 ते 2 टीस्पून किंवा 1च चमचा पुरेसं असतं. जास्त खाल्ल्यास शरीरात गरमी होऊ शकते, कारण अळीव हे गरम पण आहे. त्यामुळे जास्त नाही घ्यायचं, 1च चमचा घ्यायचं. गरम स्वभावाच्या लोकांनी दुधासोबत किंवा खीर स्वरूपात खायची. गरम प्रकृती संतुलित राहते त्याने. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे. शक्यतो गर्भवती महिलांनी अळीवाची खीर घेऊ नये. डिलिव्हरी नंतर किंवा म्हणजे बाळंतिणी नंतर घ्यायचं असतं, कारण अळीव हे शरीर गरम करणार असतं, तर गर्भवती स्त्रियांनी घ्यायचं नसतं. आणि दुधासोबत खाल्ल्यास दुप्पट ऊर्जा मिळते. अळीव दूध, आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन सगळ्या परिपूर्ण कंबो आहे. साखरेऐवजी गूळ वापरायचं. साखरेचा वापर नाही करायचा. गूळ हिमोग्लोबिन वाढवते आणि अळीवाचाही फायदा होतो. म्हणजे आपल्या शरीरात रक्त कमी असेल तर अळीवाचा खूप फायदा होतो. रिकामी पोटी अळीव पाणी घेतल्यास उत्तम. म्हणजे अळीव भिजवायचं आणि त्याचं पाणी प्यायलाच खूप उत्तम असतं शरीरासाठी. भिजवलेल्या अळीवाला काही लोक फक्त पाणी गाळून पितात. वजन कमी करण्यासाठी व पचण्यासाठी मदत होते. वजन त्याने खूप कमी होतं, कारण आपलं पोट भरलेलं राहतं. अळीव कोरडी भाजून पावडर बनवा. भाजून पावडर बनवल्याने त्याची खीर खाल्याने खूप टेस्टी लागतं. त्यामध्ये थोडेसे मेथीदाणे घालायचे. ही पावडर खीर, दूध, दही किंवा लाडू कोणत्याही रेसिपीत सहज मिसळता येते. अळीवाची पावडर कशातही कुठल्याही रेसिपीत मिसळता येते. हेवी डाएट घेऊ नका. अळीवमध्ये फायबर जास्त असल्यामुळे जास्त खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस होऊ शकतो. हलक्या जेवणासोबत नाही. व्यायाम करणाऱ्यासाठी हे बेस्ट आहे स्नॅक म्हणून. प्रोटीन, आयर्न, ओमेगा 3 असल्याने शरीराला ताकद मिळते. अळीव लाडू रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्यास, म्हणजे झोपण्याच्या आधी खाल्ल्यास कमजोरी कमी होते. अंगदुखी, थकवा किंवा ऊर्जा कमी असणाऱ्यांना खूप उत्तम. आणि ज्यांना हाडं दुखतात त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर. मासिक पाळी दरम्यान कमी प्रमाणात खावं, कारण अळीव गरम असतं. आयर्न मिळतं, पण गरम स्वभाव असल्याने अळीवाचं जास्त प्रमाण टाळायचं. थोडंसं खायचं.
आणि शक्यतो थंड पदार्थासह संतुलन ठेवा, म्हणजे दुधामध्ये घालून खायचं. दूध आणि गार दूध, खीर, दही सोबत घेतल्यास शरीरातली उष्णता आहे ना ती संतुलित राहते. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी अळीव खाण्याचे फायदे आणि टिप्स सांगितलेले आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स नक्की करा. धन्यवाद.